नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहितेचे कलम 80 पाहणार आहोत. तर मित्रांनो, कलम 80 हे डावरी डेथ म्हणजेच की हुंडाबळी संदर्भात हे कलम सांगतं. तर यापूर्वी भारतीय दंडविधानमध्ये म्हणजेच की IPC मध्ये हे कलम 304B हे सांगत होतं. तर मित्रांनो, डावरी डेथ केव्हा म्हणायचं, म्हणजेच की हुंडाबळी केव्हा म्हणायचं, तसेच हुंडाबळीच्या कलमाप्रमाणे गुन्हा कधी नोंद होतो आणि कोणत्या वेळेस हुंडाबळीची घटना घडलेली आहे असे समजण्यात येते. तसेच भारतीय साक्ष अधिनियममध्ये अशा हुंडाबळीच्या केसेसबाबत काही गृहीतके किंवा प्रिझम्पशन्स आहेत का, याबाबत आपण थोडक्यात आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, कलम 80 BNS डावरी डेथ म्हणजे त्याची डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या असं सांगते की वेअर द डेथ ऑफ वुमेन इज कॉज्ड बाय एनी बॉडीली इंजुरी, बर्न्स ऑर अदर दॅन नॉर्मल सर्कमस्टान्सेस. म्हणजे की मित्रांनो, जेव्हा एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यू होतो आणि तो मृत्यू हा शारीरिक, तिला इजा झालेल्या, वेदना झालेल्या, जखमा झालेल्या, तसेच शरीर भाजून किंवा स्वतः शरीर पेटवून घेऊन बॉडीली इंजुरी होऊन किंवा बर्न्स होऊन, तसेच मृत्यू अशा प्रकारे झालेला असावं की नॉर्मली म्हणजे की नैसर्गिक प्रकारे मृत्यू झालेला नाही. थोडक्यात की समजा की आजारी पडून मृत्यू झालेला किंवा एखाद्या अपघातात मृत्यू झालेला, असे काही नैसर्गिक प्रक्रिया वगळता इतर बाबतीत जर अशा प्रकारे विवाहित महिलेचा मृत्यू जर झालेला असेल, तर त्या व्याख्येमध्ये आणखीन असं सांगितलेलं की विदिन द 7 years ऑफ हर मॅरेज अँड शोज दॅट soon before her death she was subjected to cruelty or harassment. मित्रांनो, अशा महिलेचा मृत्यू जो की तिच्या विवाह झाल्यापासून, लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत झालेला असावा आणि असा मृत्यू होण्यापूर्वी तिला छळवणूक, जाचणूक, तसेच क्रूल्टी, हॅरेसमेंट अशा प्रकारचा तिला मानसिक, शारीरिक व हुंड्याप्रती त्रास दिलेला असावा. त्याचसोबत by her husband and any relative of her husband in connection with any demand of dowry. म्हणजे थोडक्यात एखाद्या अशा विवाहित स्त्रीचा तिच्या लग्नाच्या 7 वर्षाच्या आतमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. तिचा मृत्यू अशा प्रकारे झालेला आहे की नैसर्गिकरित्या झालेला नाही. तिच्या शरीरावरती अनेक जखमा आहेत, अनेक इजा आहेत, तसेच शरीर जळून मृत्यू झालेला आहे किंवा नैसर्गिक क्रिया वगळता इतर पद्धतीने मृत्यू झालेला आहे. आणि असा मृत्यू होताना तिला शारीरिक, मानसिक व इतर प्रकारच्या हिंसाचाराद्वारे, तसेच घरगुती हिंसाचाराद्वारे तिला तिच्या नवऱ्याकडून तसेच तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकाकडून हुंडा मागण्यासंदर्भात किंवा हुंड्याच्या मागणीकरिता तिची छळवणूक झालेली असेल किंवा क्रूर वागणूक देऊन तिचा मृत्यू झालेला असेल आणि असा मृत्यू हा लग्नाच्या 7 वर्षाच्या आत झालेला असेल, तर अशा प्रकारचा मृत्यू हा म्हणजेच की सच डेथ शॅल बी कॉल्ड ॲज डावरी डेथ. म्हणजेच की अशा प्रकारचा मृत्यू हा हुंडाबळी म्हणून गणला जाईल, मानला जाईल. आणि अशा वेळेस त्या विवाहित महिलेचा पती आणि त्या विवाहित महिलेच्या पतीचे नातेवाईक यांनी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे असं हे गृहीत धरून चालतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, भारतीय साक्ष अधिनियम 2023 यामधील कलम 118 मध्ये एक गृहीतक सांगितलेलं आहे, म्हणजेच की प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन ॲज टू डावरी डेथ. म्हणजेच की असं गृहीतक आहे की अशा वेळेस माननीय न्यायालय, ज्यावेळेस माननीय न्यायालयासमोर असा प्रश्न उपस्थित होईल की कोणता, असा प्रश्न उपस्थित होईल की एखाद्या विवाहित महिलेचा तिचा हुंडाबळी झालेला आहे का, क्रूर वागणूक देऊन तिचा मृत्यू झाला आहे का, छळवणूक करून तिचा मृत्यू झालाय का, किंवा
हुंड्याची मागणी असल्यामुळे तिचा मृत्यू झालाय का, असा प्रश्न ज्यावेळेस माननीय न्यायालयासमोर येईल त्यावेळेस माननीय न्यायालय असे गृहीत धरून चालेल की त्या विवाहित महिलेचा हा छळवणुकीमुळे हुंड्याच्या मागणीमुळे हुंडाबळीमुळे मृत्यू झालेला आहे, असे एक प्रिझम्पशन आहे, असे एक गृहीतक आहे जे की भारतीय साक्ष अधिनियम मध्ये कलम 118 मध्ये सांगितलेलं आहे. केवळ गृहीतक धरून मान्य न्यायालय असे गृहीत धरेल की अशा प्रकारचा हा गुन्हा या विवाहित महिलेच्या पती आणि नातेवाईकाकडून झालेला आहे. केवळ हे गृहीतक आहे, म्हणजेच की हे काही अंतिम निष्कर्ष नाही. गृहीत धरून माननीय न्यायालय पुढे प्रोसीड होईल, म्हणजेच की दोषी धरलं जाणार नाही, परंतु अशा प्रकारचा गुन्हा हा पती आणि त्याच्या नातेवाईकाकडून झालेला आहे. हे मात्र प्रिझम्पशन सेट आहे, कायद्यामध्ये लॉ फिक्स केलेला आहे. त्याप्रमाणे हे गृहीतक भारतीय साक्ष अधिनियम मध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 80 पाहिले, ज्यामध्ये की डाउरी डेथ म्हणजेच की हुंडाबळी सांगितलेला आहे. हुंडाबळी कोणाचा, की अशा एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यू हा तिच्या लग्नाच्या 7 वर्षाच्या आतमध्ये झालेला आहे आणि असा मृत्यू होताना तिला मानसिक शारीरिक वेदना, त्रास, क्रूर वागणूक देऊन, तसेच तिचा मृत्यू ज्यावेळी झाला त्यावेळी तिचा मृत्यू हा शारीरिक इजा, जखमा, तसेच जळून मृत्यू किंवा पाण्यामध्ये मृत्यू किंवा इतर सर्वसाधारण नैसर्गिक कारणे वगळता अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे. आणि अशा मृत्यूस तिचा पती व त्या पतीचे नातेवाईक हे कारणीभूत आहेत. कशाकरिता, तर इलिगल डिमांड आहे, पैशांची मागणी आहे, हुंड्याची मागणी आहे. तर अशा वेळेस अशा विवाहित महिलेचा मृत्यू जर तिच्या लग्नाच्या 7 वर्षांच्या आत झाला तर हुंडाबळीचे कलम जे की आता 80 आहे भारतीय न्याय संहितेमध्ये, याप्रमाणे FIR म्हणजे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच की गुन्हा नोंद केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आज हुंडाबळी म्हणजे काय, त्याबाबत गुन्हा कधी नोंद केला जातो, तसेच न्यायालयाचे काय गृहीतक आहेत याबाबत आपण थोडक्यात पाहिलं. जर ही माहिती आवडली तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या चॅनेलला आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे. धन्यवाद.